भंडारा जिल्ह्यामध्ये सध्या 4 नगर परिषदांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। सगळेच पक्ष आपल्या सत्तेसाठी प्रयत्न करताना दिसतात आणि आताच भंडाऱ्यामध्ये पार पडलेल्या दिवाळी मिलन कार्यक्रमांमध्ये भाजपा आमदार परिणय फुके यांनी मागील काही वर्षांमध्ये नगर परिषदेमध्ये करोडोंचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केलाय। 25 ते 30% कमिशन शिवाय कोणतेही काम झालं नसल्याचा दावाही त्यांनी केलेला आहे। भंडारा जिल्ह्यातील 4ही नगर परिषदेमध्ये भाजपची सत्ता होती, नंतर तिथं प्रशासक बसवण्यात आला। दुसरीकडे राज्याची सत्ता भाजपच्या हातात असताना भ्रष्टाचार कसा झाला असा प्रश्न उपस्थित होतोय। त्यामुळे परिणय फुके आपल्या सरकारवरच टीका करतायत काय असा प्रश्न विचारला जातोय। आपल्याला माहित आहे भंडारा शहरामध्ये अनेक विकास कामं झाले, पण त्या विकास कामामध्ये 25 आणि 30% कट झाल्याशिवाय एकही काम झालं नाही। मोठ्या प्रमाणात करोडो रुपयाचे भ्रष्टाचार भंडारा नगर परिषदमध्ये झालेले आहे आणि 4 वर्ष या नगर परिषदेवर कोणीही कुणाचाही हस्तक्षेप नव्हता, कोणीही कुणाची बंदिश नव्हती आणि कुठेतरी आपली नगर परिषद आली तर विकास कामं तर होणारच,